आमच्या नवीन घराच्या परिसरामध्ये लो कनेक्शन आहे नेटवर्कचं। आप कब खाओगे? हे राम, मैं तो खुद से परेशान हो गुळ घालून तर पप्पा पिऊ शकते। पाऊस का नाही पाडत ते। गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, बाजरीचं पीठ, तांदूळ, तेल। तुमचं म्हणणं मी जरा मनावर घेतलं। आमच्याकडे काड्या म्हणतात। छान आहेत, छान आहेत। आजींकडे भरपूर पैसे आहेत काजूचे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9 वाजले आहेत। माझा व्यायाम झाला, तुळशीपूजन झालं आणि आज स्वयंपाक सुद्धा झालेला आहे। आणि आज फोंडजी उशिरा देवपूजा करत आहेत। फोंडजी का उशीर झाला फोंडजी? कुछ बोलेंगे नहीं? बाद में बोलेंगे, ठीक आहे, पूजा करियो। आता मी गुळवेलचा काढा पित आहे। इथं वाळलेल्या गुळवेलच्या काढ्यापासून मी काढा बनवलेला। ह्या काढ्या मी उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या, तर आता उपयोगी येत आहेत त्या। अगोदर काढा पिते। बापरे, खूप कडू लागतो गुळवेलचा काढा, तरी गुळ घातलेला आहे ह्याच्यामध्ये। फोंडजी नैवेद्य मी आणि फोंडजी आता जेवण करायला बसलेलो आहोत। चिरंजीव त्यांचा आवरत आहेत आणि आमच्या आता नाव नाही घेत, तुम्हाला दाखवते कोण बंद केलं आज कॉलेज। फोंडजी तुम्हाला आज थंड जेवायला मिळालं। आज माझा स्वयंपाक लवकर झालेला। तुमचं म्हणणं मी जरा मनावर घेतलं, लवकर स्वयंपाक केला। आज थंड जेवायला गरम गरम तुम्हाला जेवण मिळतं। अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देव जनार्दनम एवं ध्यातात भाग्यात अन्नदोषण लिखते। तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला। आणि मी आज जेवणामध्ये बनवली आहे कांद्याची पात आणि चपात्या आणि रव्याची खीर। फोंडजी आज जायचंय ना नवीन घरी? आज आमचा सगळ्यांचा नवीन घरी जाण्याचा प्लॅन आहे, त्याच्यामुळे मी दुधाची खीर बनवली आहे। दूध म्हणलं शिल्लक ठेवून काय उपयोग नाही होणार, खराब होऊन जाईल, म्हणून मी खीर बनवली आहे सकाळ सकाळी। अगोदर खिरीपासून सुरुवात करते जेवायला। मस्त खीर। आप कब खाओगे? बापरे मैत्रिणींनो, माझ्या हातात आता सांडा मांडा झालेला आहे। खीर माझ्या अंगावर सांडली खात्या वेळेस, म्हणजे ह्या हातामध्ये होती, नंतर मी हात बदलले, ह्या हातावर घ्यायला गेले आणि पटकन पडली, सगळे ड्रेसवर पडली, त्यानंतर खाली पडली। त्याच्यामुळे आता ड्रेस दिलेला आहे। काय नाही करू, माझ्या हातून नेहमी असंच होतं, काय ना काय। पप्पाचे जेवण संपलं ग। क्या ही करू, होता रहता है मेरे हाथ से ऐसा। खीर आता नंतरच खाते, मेरा मूड गया। आता कांद्याची पात। माझं आणि मनाचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे। फोंडजी तर ऑफिसला गेलेले आहेत आणि दादू आता जेवण करत आहे। हाजी काय बोलला? मला खूप कमी खीर ठेवली। किती बाळा, आणि किती मोठी वाटी आहे, तुझ्यासाठी कमी आहे। क्या ही बोले अभी, खाले अभी मस्त मस्त खीर। मना किती वाजता कॉलेज आहे बाळा? 12:50। ठीक आहे। आज दादूनं कॉलेज बंक केलेलं आहे। का बंक केलं रे लबाड? हा बघितलं का, कुछ शब्द है क्या नाही? तुझं नाव आता बंकरच ठेवायला पाहिजे। काय हे बोले, आज पण म्हणतोय की एकच लेक्चर आहे, मी कशासाठी जाऊ? टीचर लोक येतात रे बाळा, त्यांच्यासाठी तरी जा तुम्ही। चला आता किचन ऑर्डर तर मी स्वच्छ केलेला आहे, आता फक्त भांडी घासायची आहेत, पटकन घासून घेते। आजाओ भाभी आलेले आहेत। आजाओ, हो गया खाना नाश्ता? हो गया नाश्ता, हो गया खाना हो गया। चलो आज घर पे हूँ तो जाते। ठीक है, अच्छा है, बैठो। ऑफिस नहीं गए आज? नहीं ऑफिस नहीं गए आज। हाँ जाने तो छुट्टी इसको चार्जर इनको लगा दो क्या? लगा दो। जब तक चार्ज नहीं। हाँ खराब हो गए फोन? मेरी चार्जर खराब हो गया। अच्छा लगा दो, हो जाएगा। नहीं चालू नहीं हो रहा है। हो। हाँ मोटो का है ना भाभी? हाँ मोटो का। शायद जो मेरा है। हाँ मेरा पुराना वाला मोटो ही था। श्रेया गई स्कूल? श्रेया गई स्कूल, युतिका घर पे है। हाँ मी आमच्या दोघीसाठी हर्बल टी बनवलेला आहे। आता शोधून घेते। याच्यामध्ये गवती चहाची पानं आणि लिंबूची पानं घातलेली आहेत। पिवळा लिंबू, खायचं लिंबू, त्याची पानं। रिफ्रेशिंग टी है भाभी। ज्यादा तो नहीं है। हाँ कुछ नहीं होता, रिफ्रेशिंग है, अच्छा है, ले लो। मस्त लगता है, ये फ्रेश हो जाता है इंसान, आलस बिल्कुल नहीं आता इससे। मेरे को तो बैठे बैठे आलस इससे नहीं आता लेकिन आलस। नींबू है ना इसमें, नींबू के पत्ते, अच्छा लगता है। मुझे तो बहुत पसंद है अभी इसका फ्लेवर।
याच्यामध्ये नींबू की पत्ती जो रहती है ना स्मेल अच्छी आती है। कैसी बनी भाभी? मस्त बनी अच्छी। हाँ चाय से अच्छी लगती है। चल रहा है कुछ तो इनका बातचीत बाहेर। आजी आलेले आहेत आणि आजीनी नातीसाठी काहीतरी आणलेलं आहे। आजीना नात झालेली आहे। हा काय आणलं नातीला? हा व्हिडिओ मध्ये हे बघा काड्या आणल्यात। बाळ्या म्हणतात नाहीला? छान आहेत मुद्या आणल्यात। आमच्याकडे काड्या म्हणतात। छान आहेत छान आहेत। आज तुमच्यातर्फे का? चांगलंय चांगलंय। आजीतर्फे भेट। काजूचे पैसे आहेत का? आजींकडे भरपूर पैसे आहेत काजूचे आहे ना? हा 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 5,000 बाप रे बाप सोनं महागच आहे। आओ जा बेटा गाड़ी आराम से चला लो। ठीक है ठीक है ठीक आहे फोन कर मला तसं। हाँ बारसं घालायचं आहे आज। चांगलंय चांगलंय। हो गई चार्जिंग भाभी? फुल हो गई? स्लो है इसका। हाँ स्लो है मतलब इसका फोन का चार्जर होता तो फास्ट हो जाता है। ठीक है चलो आओ जाओ बाय। हाँ नंतर वाटा पेढे बिडे पेढे नाही काय बर्फी बिर्फी। हा चालतंय की हो हो मग तरी काय। हो करा करा जेवण करा। हा हो ना? चालतंय हो। आत्ता मी किचन एकदम चकाचक केलेलं आहे। मगाशीच किचन वटान भांडी स्वच्छ केलेले आहेत पण मी आत्ता किचनमधली फरशी पुसलेली आहे त्याच्यामुळे माझं किचन खूप सुंदर दिसत आहे। तशी तर किचनमधली फरशी माझा दादू पुसत असतो पण दादू कसा वरवरची फरशी पुसतो पण मी आज ह्या कपाटाखालून पुसलेली आहे, मंदिराखालून फरशी पुसलेली आहे, ट्रॉल्याखालून फरशी पुसलेली आहे त्याच्यामुळे किचन खूप सुंदर दिसत आहे। आणि दादू आत्ता इथं आराम करत आहे मस्त पहुडलेला आहे घर झाडू मारून एकदम। काय बघतोय बाळा? अनिमे। एनिमे तैयार झाली का? कसली? चलना है ना बेटा नए घर। भूल गए की तू? आराम से जाएंगे। आज सायंकाळी आम्ही आमच्या नवीन घरी राहायला जाणार आहोत 2-3 दिवसासाठी तर त्याची तयारी मला करायची आहे। गव्हाचे पीठ घ्यायचं आहे, बाजरीचे पीठ घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे, शेंगदाणे खोबरे हे सगळे घ्यायचं आहे मला। तर तिथं फक्त मीठ असेल आणि साखर असेल बाकी सगळं इकडून घेऊन जायचं आहे। सध्या तरी मी एवढा किराणा माल घेतला आहे आता जाते वेळेस बघू काय कमी पडलं तर घेऊन जाता येईल। शेंगदाणे पण घेतलेले आहेत। आता हा सगळा किराणा माल मी या पिशवीमध्ये भरून ठेवते। एवढी पिशवी फुल भरलेली आहे किराणा मालाने आणि हा डब्बा पण ठेवायचा आहे। चलो हे एक काम झालेलं आहे माझं आता। आजचं बाहेरचं वातावरण खूप चांगलं आहे। हलके हलके निसर ढग दिसत आहेत, हलका हलका वारा पण येत आहे त्याच्यामुळे खूप चांगलं वाटत आहे। पण सकाळी पाऊस येऊन गेला। 8 ते 10 दिवस पाऊस राहिला ना कंटिन्यू त्याच्यानंतर असं वाटतं की ऊन पडावं 2-3 दिवस मग बरं वाटतं। खूप छान वाटत आहे आज। आमची तयारी झालेली आहे नवीन घरी जाण्याची। आता फक्त मनाची आणि फोंडाची वाट पाहत आहोत। मना बहुतेक 6 वाजता येईल आणि फोंडाची बोलले की मी लवकर येतो। फोंडाचे जर लवकर आले तर मी आणि फोंडाची पुढे जाणार आहे आणि दादू आणि मना नंतर येतील। हांजी यू दादू खूप छान मान हलवतो। गाढव आई शपथ आज हा स्वतःला गाढव म्हणाला। कशामुळे? क्या हो गया तेरे साथ? आज तो बंक भी कर दिया कॉलेज। तुझको किसी ने बोला भी नहीं सिर्फ अभी फैन बंद है इसलिए वो खुद को गधा बोल रहा है। त्याला फॅन लागतो। फॅन म्हणजे काय? ऑक्सिजन द्यायसाठी होय ना? ऑक्सिजन नसते चालेल पण फॅन पाहिजे। हो का? अरे ऑक्सिजन नसेल तर जगणार कसा? फॅन पेक्षा ठीक आहे चिंता मत कर मी अभी चालू कर देते हूँ फॅन। लावला बाळा फॅन। आता काय विषय? पाऊस का नाही पाडत आहे देव? अरे सकाळी पडून गेला ना बाळा तू झोपला होता। दादूमध्ये उष्णता खूप आहे त्याच्यामुळे त्याला अजिबात गरमी सहन नाही होत। परेशान हो जाता लडका। अरे अख्खा उन्हाळा गेला रे आता तरी वातावरण ठीक आहे टेम्परेचर कमी आहे आणि दादू लॅपटॉपमध्ये आमचा व्हिडिओ बघत आहे।
कसा वाटतोय बाळा व्हिडिओ? बघू ब्लॉग तर कसा दे वाट पूर्ण. नो कमेंट्स. अरे कमेंट्स कर. बघू तर दे पहिलं. मग पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करणार का? हा, मग ठीक आहे, पहिले देखियो. सायंकाळचे 4:45 वाजले आहेत आता आणि मी माझ्यासाठी आता गुळाची कॉफी बनवत आहे. गुळाची कॉफी म्हणजे कॉफीमध्ये साखरेऐवजी गुळ घालणे. पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे. आता मी याच्यामध्ये कॉफी घालत आहे. त्याच्यानंतर चवीनुसार गुळ. कॉफी तयार झालेली आहे. आता मी माझ्यासाठी शोधून घेते. काही ठिकाणी शोधण्याला गाळणे म्हणतात, तर मी सोलापूरची भाषा वापरते, शोधणे. कॉफीचा आनंद घेते आता. खूप टेस्टी झाली गुळाची कॉफी. मला अधूनमधून कॉफीची तलप होते. म्हणलं दूध घालून कॉफी नाही पिऊ शकत, तर गुळ घालून तर कॉफी पिऊ शकते. मी आज ब्लॅक कॉफी पित आहे, गुळ घातलेली. खूप टेस्टी लागते खरंच. आणि माझ्या दादूला आता पोहे खाण्याची तलप झालेली आहे. इथं कांदा चिरत आहे. हांजी, भूक लागली. रोज तर खात नाही वडा पोहे बनवून, तुला आज कशी काय भूक लागली? एकतर मी किचन वाटा वगैरे स्वच्छ केलेला आहे जायचं म्हणून. सगळे भांडी वगैरे क्लीन केलेले आहेत, फरशी पुसलेली आहे. तुझे कैसे क्या इच्छा हो गई आज? हो गया, वो भूक लगा तो हो गया. ठीक आहे. दादूला पोहे खूप आवडतात आणि इथे बघा एवढे सारे पोहे धुवून ठेवलेले आहेत दादूनी. ठीक आहे, बना लो और खा लो. आता माझी पण तयारी झाली आहे नवीन घरी जाण्याची. मी फोंडाजींना फोन लावलेला. फोंडाजी बोलले की मला यायला अर्धा तास लागेल, तुझं आवरून ठेव. मला तर सगळं आवरलेलं आहे. आता दादू बोलतंय की मी आणि मनान मागून येतो, तुम्ही जा पुढे. म्हणलं ठीक आहे. आणि आमच्या घर हे राम 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 सेम बघा. जे सकाळी झालं ते आता माझ्यासोबत. अरे का आपल्या बरोबर असं झालं? सकाळी माझ्या बरोबर झालं आणि तुझ्या बरोबर असं का रे राजा? बघ मी आजच फरशी पुसले रे सकाळी, एवढे स्वच्छ स्वच्छ काने कोपरे सगळे, आणि तू सगळं मोरी सांडली. अरे मोरी जिरं सगळं मिस केलं रे राजा. सांडा मांडाच करतो तू नेहमी, आणि मी सुद्धा. क्या ही करे हम दोनों का. आमच्या दोघांकडून ना नेहमी असंच होत असतं, सांडा मांडा. म्हणून मैं तो खुद से परेशान हूँ. माझ्या हातून असं का होतं मलाच कळत नाही. खूप धडपडते मी. एकतर कधीतरी चाकून बोट चिरते, नाहीतर कप तर फोडते, नाहीतर काय तर काय होऊन बसतं माझ्या हातून. आमच्या नवीन घराच्या परिसरामध्ये लो कनेक्शन आहे नेटवर्कचं, त्याच्यामुळे तिकडे व्हिडिओ लवकर अपलोड होत नाहीत. त्याच्यामुळे बघू, छोटे छोटे क्लिप मी बनवेल व्हिडिओच्या आणि त्याच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. नसेल तर मग इकडेच यावं लागेल अपलोड करण्यासाठी व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.